हॅलो गाईज, वेलकम बॅक द चॅनल. तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे अंगारकी संकष्टी. चला तर आज मी बनवणार आहे खिचडी, भगर म्हणतात काही भागामध्ये याला. त्यासाठी 4 मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे, एक मिडियम साईजचा या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. मिरच्या बारीक कट करूया, शेंगदाणे चांगले भाजून घेऊया आणि बटाटा चांगला कट करून घेऊया. आता बटाटा कट करतोय तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवायचं आहे. 1.5 चम्मच तेल घ्यायचं आहे. चला तर आता आपण बटाटा कट करूया. छानपैकी मी असे खरपूस असे शेंगदाणे एका साईडला भाजून ठेवलेले म्हणजे घेतलेले आहेत. छानपैकी गार पण करून घेतलेले आहेत. चला तर याचं आपण कूट करूया. जास्त कूट असं ओबडधोबडच करायचं आहे, जास्त पण बारीक नाही करायचं. अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी कूट बारीक केलं आहे, ओबडधोबड. कारण का असे शेंगदाणेमध्ये आली की नाही एक नंबर लागते. त्याच्या डाळ्या शेंगदाण्याच्या जर खातानामध्ये आले ना एक नंबर. चला तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे. तेल मस्तपैकी गरम झालं आहे. ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला बटाटा ॲड करते. बटाटा लवकर भाजण्यासाठी किंवा बटाट्यामध्ये मीठ मुरण्यासाठी आपल्याला अर्धा चम्मच मी या ठिकाणी मीठ ॲड केलेलं आहे. छोटा चम्मच होता तो अर्धा घेतलेला आहे. बटाटा लवकर भाजण्यासाठी आपल्याला 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. मोजून 2च मिनटं, जास्त नाही. लवकर शिजला जातो बटाटा आपला. 2 मिनटं झालेले हे झाकण आपण काढायचं आहे आणि बटाटा एकदा आपल्याला हलवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिरची ॲड करायची आहे. मिरची जास्त तुम्हाला पाहिजे असेल किंवा तिखट जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा ठेचा केला तरी चालतो. तर आता हलवून देऊया. मिरची चांगली आपल्याला भाजून द्यायची आहे. बटाटा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मिरच्या भाजते तोपर्यंत आपल्याला काय करायचं माहिती आहे का, रात्रभर मी शाबू भिजवलेला होता. तुमच्याकडे जर टाईम नसेल तर 4-5 तासासाठी भिजवलं तरीही चालतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. छान आता मिक्सअप करून घेऊया. छानपैकी मी असं कूट शेंगदाण्याला असं मिक्सअप करून घेतलं. यानं काय होतं माहिती का, शाबू आपला छान भाजला जातो किंवा चिकट नाही होत कूट टाकले त्यामुळं. चला तर आता ह्याला आपण तेलामध्ये आता फ्राय करूया. मिरची पण आपली बऱ्यापैकी भाजलेली आहे. चला तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि शाबू आपल्याला ॲड करायचं आहे. छानपैकी आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. रात्रीचा शक्यतो शाबू तांदूळाचा भिजत घालायचा तर कसा मऊ होईल. नाहीतर जास्त असं भिजणं खूप गरजेचं आहे, तरच आपली खिचडी चांगली होईल. एक 2 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मग अशा आपण मीठ टाकलेलं आहे, अजिबात विसरायचं नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर जरा हलवून घेऊया. पुन्हा 1-2 मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. चला तर 1-2 मिनटासाठी ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. एक वाफ ह्याची बसून म्हणजे वाफ बसली पाहिजे असं 1-2 मिनटासाठी ठेवूया. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला 2 मिनटं झालेले आहेत. चला तर आता आपण झाकण साईडला करूया. हलक्या हाताने एकदा आपली अशी हलवून घेऊया, एकदम हलक्या हाताने. तुम्हाला अजून एक सांगायचं झालं ना, अशी मोकळी सुटसुटीत खिचडी किंवा मऊसूत होण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, 30 मिनटं आपल्याला शाबू पाण्यात तसंच भिजत ठेवायचं. त्यानंतर त्याच्यातलं पाणी निथळून काढायचं. आणि जर आपल्या ध्यानात ते राहत नसेल तर
साधारण अर्धा इंचपर्यंत आपल्याला तसंच पाण्यात ठेवून द्यायचं रात्रभर भिजायला. एकदम सोपं आहे. एक नंबर अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. कोणाकोणाची फेवरेट आहे खिचडी कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी मी अर्धा चम्मच साखर ॲड करते. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच ॲड करा, काही विषय नाही. अर्धा चम्मचच ॲड केले. त्यानंतर अर्धंसं लिंबू. एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप छान चव येते. ऑप्शनल आहे, दोन्ही वस्तू पाहिजे असेल तरच ॲड करा, नाही घातलं तर काही विषय नाही. पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचे आहे. आता सगळीकडे छानपैकी मिक्सअप करायचे आहे. आणि या ठिकाणी आपण उपवास आहे म्हटल्यावर सेंधा नमक यूज करा शक्यतो. माझ्याकडं काय अवेलेबल नव्हतं, सो मी पांढरं मीठच ॲड केलं. आवर्जून तुम्ही सेंधा मीठ ह्याच्यामध्ये ॲड करा छानपैकी. आता सगळीकडे हलवून घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला आहे अशीच मऊ खिचडी जर पाहिजे असेल तर काय करा माहिती आहे का, त्यासाठी झाकणाच्या डब्यामध्ये सेपरेट काढून ठेवा आणि घट्ट असं त्याचं टोपण लावा, तरच म्हणजे बाहेरची हवा आत जाता कामा नाही. त्यामुळं आपली खिचडी आहे तशीच राहण्यास मदत होती. तर तुमच्या अंगारकी संकष्टी आहे की नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करायला विसरू नका. आणि अशीच मऊ लुसलुशीत जर खिचडी पाहिजे असेल तर प्लीज माझी एकदा रेसिपी ट्राय करा. आणि अजून एक सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये लिंबू आणि साखर ॲड केली तर चव एक नंबर लागते. खरंच एकदा ट्राय करा. आणि त्याचप्रमाणे आपण दह्यासोबत किंवा ताकासोबत ही खिचडी खाऊ शकतो, एक नंबर. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर जास्त शेंगदाण्याचं कूट पाहिजे असेल तर अजून ॲड केलं तर चालेल, काही विषय नाही. सो ज्याची त्याची चॉईस वेगवेगळी असते. सो मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. आणि तुम्हा सगळ्यांना अंगार संकष्टीच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. चला बाय.